नमस्कार. आज मला एक कॉल आला होता. पुढील व्यक्ती बँकेकडून बोलत आहे असं सांगत होती. आपल्यासोबत देखील कशा प्रकारे सहजरित्या धोका होऊ शकतो हे नक्की पहा. अगोदर ही कॉल रेकॉर्डिंग ऐका. पुढे मी याविषयी सविस्तर माहिती सांगितलेली आहे. हेलो. हाँ सर, व्हाट्सएप पे मैसेज नहीं आया सर. हाँ, उसको ओपन कीजिए. कौन सी फाइल है सर? व्हाट्सएप पे अभी मैसेज नहीं आया सर मुझे अभी. व्हाट्सएप में देखिए ना, बैंक ऑफ महाराष्ट्र से मैसेज नहीं मिला आपको? नहीं मिला सर अभी. नेट चालू है, इंटरनेट नहीं आया है. नहीं सर. लाइन पे मैं सेंड कर देता हूँ. नंबर कीजिएगा. हाँ सर. नंबर रिपीट कीजिए. किसका? मोबाइल नंबर. सर आपने कॉल किया है ना अभी इसी नंबर पर? देखिए मैंने अभी सेंड किया, चेक कीजिए. कोई मैसेज नहीं आया सर मुझे व्हाट्सएप पर. 1 मिनट वेट कीजिए, मैं सेंड कर दिया. हेलो. हाँ सर, मैसेज में सेंड कर दिया हूँ, वेट कीजिए. हाँ सर, कहाँ से बात कर रहे हो आप? हेड ऑफिस पुणे से बात कर रहा हूँ. हाँ सर, कौन सी केवाईसी अपडेट करनी थी मुझे? आधार केवाईसी कंप्लीट करना है आपको. हाँ सर, यहाँ पे बैंक है, वहाँ से कुछ मैसेज नहीं आया सर मुझे, मेरे बैंक से. क्या सर? सर यहाँ पे मेरा बैंक है ना, यहाँ पे वहाँ से मैसेज नहीं आया मुझे. वो मार्च क्लोजिंग में आपको मैसेज दिया गया था बैंक से, अपने अपडेट नहीं किया, इसकी रिगार्डिंग आपको ऑनलाइन अपडेट के लिए मैसेज दिया गया है. हेलो. हाँ बोलिए. जी, तो अभी क्या करना है आपको? ऑनलाइन अपडेट करना है या नहीं करना है? हाँ सर, मुझे मैसेज आना चाहिए ना अभी कुछ. देखिए, चेक कीजिए. हाँ सर, वो फाइल किस लिए हो? केवाईसी अपडेट के लिए. हाँ, वो केवाईसी अपडेट करना है तो क्या करना पड़ेगा उसको? डाउनलोड कीजिए. हाँ सर, उसको डाउनलोड क्यों करें हम? ठीक है, नहीं करना है तो मंडे को ब्रांच में आइए और संपर्क कीजिए. कौन से ब्रांच में आना? आपका जो ब्रांच पड़ता है. ठीक है, ओके ओके. तुम्ही संपूर्ण कॉल रेकॉर्डिंग ऐकलेली आहे. तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की मला व्हॉट्सअपवरती कशा प्रकारची फाईल पाठवण्यात आली होती. ती मी डाउनलोड केली नाही. आणि ही माहिती खरी आहे का या संदर्भामध्ये अधिक माहिती घेण्यासाठी मी बँक ऑफ महाराष्ट्राचा जो कस्टमर केअर नंबर आहे त्यावरती कॉल केला. पुढे त्यांनी काय सांगितलं चला तर ऐकूया. हॅलो मॅडम, मी बँक ऑफ महाराष्ट्र कस्टमर केअरशी बात करत आहे, बरोबर आहे? हो सर. हाँ मॅडम, आपल्याकडून बँकेकडून कोणत्या प्रकारचा व्हॉट्सअप मेसेज पाठवला जात आहे का मॅडम? बँकेकडून कोणत्याही प्रकारचं? बँक ऑफ महाराष्ट्र आधार कार्ड अपडेट करण्यासंदर्भामध्ये APK फॉर्मॅटमध्ये फाईल पाठवली गेली आहे मॅडम मला. आणि आता थोड्या वेळा अगोदर मॅडम मला कॉल आला होता बँकेकडून की तुमचं आधार अपडेट करायचं आहे म्हणून. सर, आपल्याला बँकेकडून कोणताही मेसेज किंवा कॉल येऊ शकत नाही. आपल्याला त्याच्या रिगार्डिंग फ्रॉड पण होऊ शकतं. आपण कोणत्याही लिंकला, PDF ला किंवा कॉलला रिस्पॉन्स देऊ नका सर. आपल्या अकाउंटमधून फ्रॉड होऊ शकतो. ओके मॅडम, धन्यवाद. त्या संदर्भामध्ये माहिती घेण्यासाठी मी कॉल केला होता मॅडम. आपल्याला जर असे कॉल किंवा मेसेज येत असतील तर आपण सायबर क्राईमला तिथे कंप्लेंट रेज करू शकता सर. ओके मॅडम, धन्यवाद. सायबर क्राईमचा नंबर देते सर, नोट डाऊन करून घ्या. हां सांगा मॅडम. 1419 30. हां, हा टोल फ्री नंबर आहे सर सायबर क्राईमचा. ह्याचं कंप्लेंट आपण रेज करू शकता जो आपल्या मोबाईल नंबरवरून कॉल आलेला आहे आणि मेसेज आलेला आहे त्याच्या रिगार्डिंग. ओके मॅडम, धन्यवाद मॅडम. आणि कोणताही रिस्पॉन्स देऊ नका सर, आपल्यासोबत फ्रॉड येऊ शकतो. ओके मॅडम, धन्यवाद. त्याची अजून काय माहिती सर? नाही सर मॅडम. दिलेल्या माहितीने संतुष्ट असाल तर कॉल फीडबॅकसाठी ट्रान्सफर होत आहे. कृपया एकदा आपण आपला बहुमूल्य फीडबॅक द्या. बँक ऑफ महाराष्ट्र महासेवेमध्ये कॉल केल्याबद्दल धन्यवाद. आपला दिवस शुभ असो. ओके मॅडम. तुम्ही संपूर्ण कॉल रेकॉर्डिंग ऐकलेली आहे. त्यामुळे व्हॉट्सअपवरती येणाऱ्या कोणत्याही APK फाईल तुम्ही डाउनलोड करू नका. यामुळे तुमचा फोन हॅक होऊ शकतो. तुमचं गुगल पे, फोन पे तशीच वैयक्तिक जी माहिती आहे ती लीक होऊ शकते. त्यामुळे सावध रहा, सतर्क रहा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.